भोर HD सर, माजी मुख्याध्यापक संत ज्ञानेश्वर विद्यालयाचाच, तसेच माझ्यासोबत विजय आबाजी मानकर, सेवानिवृत्त मुंबई महानगरपालिका मुंबई, तसेच सुदाम दत्तात्रय भोर, माजी सेवानिवृत्त कस्टम अधिकारी, तसेच बारवे रोहिदास विठ्ठल, माजी सेवानिवृत्त पोस्टमास्टर, या माऊलीच्या मंदिरामध्ये माऊलींसमोर आम्ही काल माळुंगे या ठिकाणी प्रचार सभेमध्ये आपल्या गावचे माजी सरपंच महाशय यांनी जो माऊलींच्या सप्त शतकोत्तर सोहळ्याबद्दल, सप्ताहाबद्दल जी भाषणबाजी केली, त्या अनुषंगाने आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की या सप्त्यासाठी त्यांच्या स्वतःचे किंवा ते ज्या उमेदवारांचा प्रचार करत होते त्यांचा या सप्त्यासाठी योगदान काय आहे हे प्रथम त्यांनी सांगावं. त्यानंतर जमा खर्चाचा विषय आहे. जमा खर्चाचा विषय याच माऊलीच्या मंदिरामध्ये आम्ही ज्या वेळेला सविस्तरपणे सादर केला, त्यावेळेला हे सर्व माजी सरपंच महाशय उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काल 15 लाख रुपये या संदर्भामध्ये जे कथन केलं, त्या संदर्भामध्ये आम्ही सचिन भाऊंना विचारल्यानंतर सचिन भाऊंनी आम्हाला सांगितलं की नामदार साहेबांनी मला आवर्जून त्यांचा नामोल्लेख टाळण्यास या संदर्भामध्ये सांगितलं होतं. त्यांनी 7.5 लाख रुपये दिलेले होते, त्यामध्ये मी 7.5 लाख रुपये टाकले, असा 15 लाख रुपये सौजन्या खातर मंडपाचा खर्च केलेला आहे. आणि मंडपाच्या सौजन्यासाठी तसेच कीर्तनकारांच्या बिदागीसाठी जे सौजन्य ज्या ज्या व्यक्तींनी दिलं, पंक्तीसाठी ज्या ज्या व्यक्तींनी सौजन्य दिलं, त्यानंतर पाण्याच्या बाटल्याचं वाटप करण्यासाठी किंवा पाणी पुरवठ्यासाठी ज्यांनी सौजन्य दिलं, सौजन्य करणाऱ्यांच्या नावाची देणगी पावती पुस्तका किंवा देणगी पावत्या फाडल्या नाहीत. त्यामुळे जमा खर्चामध्ये त्यांचा उल्लेख आलेला नाही. ज्या सुमारे जवळजवळ 5,000 पावत्यांचं पुस्तकं होती, 50 पुस्तकं 100-100 पावत्यांची होती, त्या प्रत्येक पावतीचं आम्ही गोळाबेरीज करून हिशोब दिलेला होता. आणि तो हिशोब जमा खर्च याच मंदिरामध्ये दिलेला असल्यामुळं त्यानंतर 15 ते 20 दिवस गावामध्ये फ्लेक्स लावून तो जमा खर्च हिशोबाचा दिलेला होता. त्या काळामध्ये कोणत्याही ग्रामस्थांनी किंवा ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांनी कुणीही सप्ताह कमिटीकडं किंवा ग्रामस्थांकडं विचारणा केली नाही का याच्यामध्ये काही अपूर्णता आहे का, त्रुटी आहेत का. अचानक एक निवडणुकीचा स्टंट म्हणून आपल्या गावामधला प्रश्न किंवा आपल्या गावामधला जो काही विषय होता तो गावामध्ये मांडणं अपेक्षित होतं. परगावामध्ये जाऊन आपल्या गावाची निळा नासवणं ही काही आमच्यासारख्यांना बरोबर वाटत नाही. यांना राजकीय दृष्टीनं याला रंग देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, याचाच अर्थ असा की सचिन भाऊच्या नावाची यांना जी कावीळ झालेली आहे, त्या कावीळ झाली असल्यानं यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आपणाला माहीतच आहे, पेरे पाटील म्हटलेले आहे, असे प्रत्येक गावामध्ये 2-4 जण असतात, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. सामाजिक काम करणाऱ्यांनी या अशा गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपलं काम करीत राहायला पाहिजे. अशा माणसांकडे दुर्लक्ष करणं हे योग्य आहे. मी सुदाम भोर, आमचा तिघांचा संबंध फक्त ह्या जमा खर्चाशी आला आणि त्या अनुषंगाने बोलणं आलं की जमा खर्चावर जो काही तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं किंवा काही त्रुटी सांगितल्यात, त्या त्रुटी आम्ही
ज्या वेळेला ग्रामस्थांची ह्या मंदिरासमोरच मीटिंग झाली त्यावेळेला सांगितलं होतं. त्याच्यातूनही ह्या भाषणातून असं काही लक्षात आलं की जे कोणी सौजन्यकर्ते होते, उदाहरणार्थ महेश लांडगे साहेब, मोर्डे साहेब आणि ह्या दोन्ही तिन्ही व्यक्तींनी ज्या पंक्ती दिल्या होत्या त्या पंक्तीचा खर्च जाऊन त्यांनी 3-3 लाख रुपये दिले होते. आपल्या ग्रामस्थांनी काटकसरीने जो काही पैसा वाचवला ते पैसे त्यांना परत नेऊन देण्याचं केलं. परंतु त्या दानशूरांनी सांगितलं की आम्ही देवलासाठी दिलेले आहेत, याची जे काही उरलेले आहेत पैसे, त्या पैशाची पुन्हा आम्ही त्यांना पावती करून ती परत त्यांना सुपूर्द केलेली आहे. मोर्डे साहेबांनी दिलेली आहे, महेश लांडगे साहेबांनी दिलेली आहे. असे जे कोण दानशूरते आहेत त्यांनी त्यांच्या पंक्तीचे राहिलेले पैसे सुद्धा त्यांनी आपल्या सप्त्यासाठी दिलेले आहेत. काही लोक आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या पंक्ती स्वतःनी खर्च करून राहिलेले सामान सुद्धा ते घेऊन गेलेले आहेत. त्याचं आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. सांगायचा उद्देश हाच की ह्या जे भाषणबाजी केली, हे भाषणबाजी आपण आपल्या गावामध्ये करणं होतं, आपल्या मिटिंगमध्ये करणं होतं. हे विनाकारण तुमचा जो काय प्रचारचे स्टंट चालू आहे ह्या ठिकाणी करणं चुकीचं आहे. धन्यवाद. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही. काय 3 लाखापैकी 2 लाखाची पावती काढलेली आहे ना. हां, नाही 2 लाख दिले, 1 लाख खर्च जाऊन राहिलेले जो आहे तो खर्च दिला. तो पावत्या आहेत आपल्याकडे. सांगा ना. आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. एक माऊलीचं गावातलं माऊलीचा हिशोब म्हणून आम्ही केला येतो आणि हे परगावमध्ये गावची इज्जत काढणे हे आम्हाला काही पटलेलं नाही. आता हे सांगतात लांडगे साहेबांनी 3 लाख दिले. 3 लाख त्यांनी पंक्तीसाठी दिले होते, पण पंक्तीला आमचा ॲक्च्युली तेवढा खर्च झालेला नाही. 2 लाख खर्च झाला. 2 लाख आम्ही ठेवले आणि 1 लाख आम्ही त्यांना रिटर्न केलेले आहेत. त्याची पावती आहे. 2 लाखाची पावती आमच्याकडे आहे. 1 लाख त्यांना आम्ही रिटर्न केलेले आहेत. अशाच पावत्या तर त्यांना आणि मी त्यावेळेस पण आम्ही खुलासा केलेला आहे. तर कुणाला काय अडचण असेल इथे सांगा. आणि आम्हाला विचारलं पण होतं. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं का पावती आहे, तुम्ही या बघा. तो वैयक्तिक आम्ही कुणाला देणार नाही. पावती तुम्हाला बघायची, गावातली लोक आणा, मंडळी आणा, त्यांच्यासमोर आम्ही दाखवतो पावती तुम्हाला. गावचा प्रश्न होता, तुम्हाला हिशोबच पाहिजे होता तर गावात विचारायचं ना. परगावामध्ये आपली हे का काढली याच्यात, हे आम्हाला काय पटलेलं नाही. म्हणून आमचं बाईट तेच द्यायचं कारण आहे. आम्ही कोणत्याही पक्षाची माणसं नाहीत. 20,26,000 मोर्डेची पावती दिली पावती. मी रोहिदास विठ्ठल बारवे, माजी उपसरपंच चास. आता इथे एवढा मोठा भव्य सोहळा झाला, अख्ख्या परिसरामध्ये त्याचं नाव झालेले. जिथं त्यांनी भाषण केलं त्या माळुंकरांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. असा कार्यक्रम पुन्हा होणे नाही, झाला नाही आणि होणारही नाही. अशा कार्यक्रमाची बदनामी करणे हे काय आम्हाला कोणाला सहन झालं नाही. गावातील प्रत्येक व्यक्ती याचा धिक्कार करीत आहे. तरी असे जे कार्यकर्ते बोलतात त्यांचं योगदानही नव्हतं, काहीच नव्हतं आणि त्यांनी कधी हे केलं नाही. आणि मीटिंग झाली आमच्या इथं, त्यावेळेला ते यायचे, बसायचे, काही बी प्रश्नही विचारले नाही, विरोधही केला नाही. आणि आपल्या गावाचं नाव अख्ख्या परिसरामध्ये खराब केल्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो. स्टेजवर अडवलं कुणाला होतं? कोणीच. आणि स्टेजवर यांनी अशा बाईक दिल्या का स्टेजवरती आम्हाला येऊन देत नव्हती. असं काहीच झालं नाही. किती म्हातारी लोक आपली इथं बसून होती, त्यांना आपण विचारू प्रत्यक्ष का बघ कोणाला अडवलं नाही, काय नाही. इतका आनंदाचा कार्यक्रम झाला, अख्ख्या परिसरामध्ये त्याची वाह झाली. त्यामुळं आम्हाला फार दुःख झालेले. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी असं बोलायला नको पाहिजे होतं. आणि गावाला मी सगळ्यांना त्याबद्दल वाईट वाटलेले. माऊलीचा कार्यक्रम झालाय, माऊलीचा शपथ घेऊन त्यांनी मी सांगावं का इथं असा कार्यक्रम झालाय. आम्ही आत्ता बसून इथं येऊन सांगावं का तुम्ही असं केलेले, तर आम्ही त्याला उत्तर देऊ. पण असं काही झालं नाही. माऊलीच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सर्व संपन्न झालेला आहे आणि सर्व आनंद कार्यक्रम झाला. आणि आता तुम्ही निवडणुकीमध्ये हा वाईट स्टंटबाजी करता, याचा आम्ही धिक्कार करतो.